मेरा जो ये प्लॉट है ये टोटल 1600 स्क्वायर फुट का है। तो मुझे ऐसा लग रहा था कि ये 1600 स्क्वायर फुट का मैं यूटिलाइज किस टाइप में करूँ। तो मैंने बहुत सारे रील्स देखे, बहुत सारे वीडियोस देखे कि मेरे घर को लुक किस टाइप में अच्छा लगेगा करके। तो फिर मैंने एक बार ऐसा देखा कि सोचा कि डुप्लेक्स टाइप में मैं जाऊँ इसमें। डुप्लेक्स में मुझे ऐसा चाहिए था कि मेरा जो फ्रंट एरिया है वो थोड़ा लुकिंग में अच्छा दिखे। और फिर मेरी वाइफ जो है उसने मुझे बहुत सारे आयडियाज दिए। मग त्यामध्ये मला गार्डन खूप आवडतं आणि ग्रीनिश एरिया, तर मी हा ग्रीनिश एरिया बनवला आणि आणखी खाली पण केला एक गार्डन। आणि मग माझं पण असं होतं की डुप्लेक्स आणि एक म्हणजे झालं जसं म्हणजे विचार केला होता तसं झालं। पण जेव्हा फायनल माझ्या घराला जेव्हा फायनल लुक आला तेव्हा मला असं वाटलं की यार नाही, काहीतरी मी एक नवीन बनवलं आहे माझ्या लाईफमध्ये। आणि घराचं काम म्हणजे घर बनवणं म्हणजे खूप मोठी गोष्ट असते आणि त्याच्याकरिता मला असं वाटलं की मी एका वर्षामध्ये कंप्लीट करू। बट मी घर बनवण्याकरिता कमीत कमी 2 वर्ष दिली, कमीत कमी सामान आम्ही स्वतः दोघांनी विचार जाऊन करून। आणलं। त्याच्यानंतर कर्टन्समध्ये, फर्निचरमध्ये आपल्याला सोफाचा जो डिझाईन आहे तो कसा पाहिजे होता, त्याच्यामध्ये मी कमीत कमी सोफ्याचे डिझाईनच कमी कमी 50 ते 100 बघितले होते अशा टाईपमध्ये। तर माझा जो आर्किटेक्ट होता त्याला मी सांगितलं की मला या टाईपमध्ये नाही पाहिजे, मला असं पाहिजे की थोडं युनिक दिसलं पाहिजे। तर रिझल्ट आहे मग लास्टमध्ये। कसं वाटतं तुमचं घर बनवून तुम्हाला कसं वाटत आहे, म्हणजे काय फिलिंग्स आहे तुमच्या? ते तर सांगू नाही शकत की मोठी मला फिलिंग्स झालं आहे। आता एकदाच घर म्हणजे जे विचार केला होता एक ड्रीम हाऊस म्हणून झालाय। झुंजू मुंजू पहाटाला आला वासुदेव दारी, आशीर्वाद दिला त्यानं, सुख नादो संसारी। सुख ग सोन नाही माडी
कौतिक किती सांगू ग हो जीव वाळून टाकते लेकरावरून ग माया तेच्या वरी माझी कौतिक किती सांगू ग दृष्ट कोणाची न लागो साकड देवाकड संसार सुखाचा करतो अनेक काय मागुर या कष्टाला संसार घाटते बया माझ्या घरा